आणि ह्याच्यावर आमची सगळी मदार आहे, जे काय होईल ती. जरा पेटीचा माईक द्या बघूया सध्या जरा. जरा पेटीचा आवाज द्या अजून.
धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. महाराष्ट्र म्हणजे साधू संतांची भूमी, संस्कृती परंपरेचा वारसा जपलेली ही आपली महाराष्ट्र भूमी. आणि त्या महाराष्ट्रामधील आपला हा राजापूर तालुका, सुजलाम सुफलाम असा आपला राजापूर तालुका. आणि या राजापूर तालुक्यामध्ये हे निसर्गरम्य असं सुंदर सोलिये गाव आज राजापूर तालुक्यामध्ये गाजतोय. कारण हे सोलिये गावकऱ्यांचं परम भाग्य आहे की आज जी कोकण रेल्वे आपल्या कोकणात आली आणि त्या रेल्वेचं रेल्वे स्टेशन हे आपल्या सोलिये गावी झालं. बाबा तू ओरडू नको, नाराजच असतोय. आणि या सोलिये गावामध्ये बघा रेल्वे स्टेशनला आज रेल्वे कर्मचारी आणि रिक्षा चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे हा शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतोय बघा सकाळपासून. आणि त्यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे बघा. आणि त्या सत्यनारायणाचं नामस्मरण व्हावं म्हणून हा आगळा वेगळा असा बघा 2020 डबल बारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला बघा. मी स्वतः बुवा अनिल विजय सावंत, मुक्काम पोस्ट पांगरे बुद्रुक, माझ्या भजन मंडळाचं नाव आहे दीनादेवी प्रासादिक भजन मंडळ राजापूर पांगरे. आज मला पक्वाद करतायत सिंधुदुर्गातील नामवंत पक्वाद वादक. बघायला गेलात तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान. आज मला पक्वाद करतायत नागेश लाड, सन्माननीय नागेश लाड यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो बघा. त्याचप्रमाणे बघा मला जगातातला साथ करताय केवढं असावा का पोरगो. तुम्हाला तिकडनं दिसलो तर ठीक आहे, जगातातला कसा वाजविता तर तुम्ही बघित जावा. चिन्मय याचं देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय बघा. त्याचप्रमाणे आज मला हिची कोरस मंडळी लाभलेली आहे. मंडळी आजकाल परिस्थिती अशी झाली आहे, बुवा होणं खूप सोपं आहे. 4 गाणी वाजवाय झाले की असे आमच्यासारखे बुवा झाले, परंतु कोरस मंडळी भेटणं म्हणजे लय मोठी मुसीबत आहे. आपला कामधंदा करून पुन्हा रात्री भजनं करायचे, पुन्हा दिवसभर आपल्याला काम धंद्याला जायचं आहे. बरोबर आज माझी जी सगळी मंडळी आहे 40 टक्के मंडळी बघा, सरळ 40 ते त्यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय बघा. त्याचप्रमाणे आज बघा मला 2020 साठी जोडीला जे बुवा लाभले सन्माननीय राकेशी मिसाळ बुवा यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय तुर्तास तरी. तसेच त्यांना पक्वाद करताय सागर तिर्लोटकर याचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय बघा. त्याचप्रमाणे त्यांना डगाताबला साथ करतायत शातुर्ल पेडणेकर यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो बघा. आणि त्याचप्रमाणे संतोष शिरशेकर भाऊंचे शिष्य इथे आहेत, त्यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमच्या तळगावमधले लाड बुवा सुद्धा इथे आले, त्यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय बघा. त्याचप्रमाणे या रेल्वे कर्मचारी संघटनेमध्ये माझे गुरुबंधू आहेत बुवा सुहास सरवंत, यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो बघा.
त्याचप्रमाणे प्रथमतः त्यांच्यामुळे आज ही कोकण रेल्वे आपल्या गावापर्यंत येऊन पोहोचली ते म्हणजे मधुसाहेब दंडवते यांच्या चरणाची नतमस्तक होतोय बघा. त्याचप्रमाणे या गावची ग्रामदैवता आई महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होतोय. स्थान देवता रत्नदेवता यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझी मातृभूमी देवता यांना त्रिवार विवादन करून माझी ग्रामदेवता आई नीनादेवीच्या चरणी नतमस्तक होतो. माझी ग्रामदेवता कुलदेवता यांच्या चरणी नतमस्तक होतो. विद्येची देवता सरस्वती माताच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच या ठिकाणी बघा काही भजनी बुवा आले असतील, काही दशावतारी कलाकार आले असतील, काही झापडीचे कलाकार असतील, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ओ ब्राह्मण प्रतिपादक हरश्री मातेची वंदनाया छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानाचा मुद्रांक होतो. संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत गणपती गजाननाच्या चरणी नतमस्तक होतो. जमलेल्या माझ्या तमाम दैव भजन रसिकांचे आशीर्वाद घेऊन आजच्या या डबलबारी भजनाच्या निमित्ताने मला समर्पण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. काय आहे तुम्ही फक्त ह्याच्याकडे जरासं लक्ष द्या, कारण मला कुठेतरी थोडासा आवाज कमी वाटतोय, कारण माझा आवाज ताणच चाललाय. याच्या एवढं पंडित मी नसय, पण ज्या काय आहे त्या कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचून देत. कसं आहे म्हणजे एकदा जोरदार टाळ्या वाजवत देत माईक सिस्टीमसाठी. कारण कसं आहे माहिती आहे बघा, आज त्यांच्यामुळे आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. दुसरी गोष्ट, तो मिक्सर किती बटनाचा असा बघा. आपलं घरचं मिक्सर खट खट खूप, पण तो एवढं भारी असा ना. दुसरी गोष्ट, आता सांभाळणं एवढा सोपा नाही मंडळी. कारण काय झालं माहिती आहे, डॉक्टरला वाटतं का, प्रत्येक डॉक्टरला असं वाटतं की कोणत्या तरी घरात माणूस आजारी पडावा आणि माझ्याकडे यावं. वकिलाला वाटतं की कोणत्या तरी घरात भांडणं व्हावी आणि माझ्याकडे केससाठी यावं. पण एकमेव माईकवाले असे असतात की त्यांना असं वाटतं की कुणाच्या तरी घरात चांगलं कार्य घडावं आणि तिथे माझा माईक लागावं. म्हणजे एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जातोय बघा. हॅलो, बाकी बरोबर असू ना, भजनात सुरुवात करू ना. अरे तुझा बजेट किती ते तू बोलतोस किती, माका त्याचंच टेन्शन आलं, त्याचाच टेन्शन आलेलं आहे. काय गुलामा बजेट किती त्या हिशोबात बोलत जायचा. काय हळूहळू काढणार सोडणार नाही अजिबात. कारण का माहिती आहे, तू माका धमकी बिकी देऊन ठेवलंस, पण जरा काय माहिती आहे, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी आज इथं बोलवलेलं आहे. तू इलस मुंबईवरला आणि मी ऐसूनच येते. काय पण तू एवढ्यात माझ्या सेक्टर पाहिजे, कारण तुला सुद्धा माहिती आहे माझं रिझल्ट जाऊन बोलवा सुद्धा बोलण्यात काही कमी नाही. काय आज तुका मी जाणून बुजून ठेवलंय का माहिती आहे, तू किती उडिओ मारतोस हेच माका बघायचं होतं. काय ठीक आहे, धन्यवाद. राग नसावा, लोभ असावा. बघू पुढं बारीक जे काय होईल ते होईल. काय मंडळी माहिती आहे, यो गुलाम दिसतो तुमका साधा अजिबात, अगदी मेलेल्यासारखं राहणार. असं बगडो कसं राहता, असं एक पायवर करून तसं राहणार. पण खय घुसत आणि खय कधी टकलीवर काढी. अहो त्या दिवशी दापोलीला वारी दिली, दापोलीला म्हटलं जाऊ दे आमच्या राजापूर तालुक्याचं नाव वर काढील म्हणून, आणि दोघं जण खय होतो. पण ह्याचा कसा आहे माहिती आहे, खांद्यावर घेतला की कानात सुटणार, असं याचा स्वभाव आहे. म्हणून एका बारिया देवक मला लय भीती वाटतात. कारण काही कधी खय खणाची खाट घालीत बिलकुल त्याचा भरोसा नाही अजिबात. ठीक आहे, परमेश्वराचं नामस्मरण प्रथमतः करूया. हळूहळू मंडळी, आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात, खरोखर तुमच्या मनापासून आभार मानतो. कारण शून्यातून शून्य गेलं बघा, राहिलं शून्य. शून्यातून शून्य गेलं, राहिलं शून्य. आणि तुमच्यासारखं भजन रसिक आज आम्हा दोन्ही बुवांना लाभलं. हे
नाही बघा. कारण आज बघा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. बुवांनी बरंचसं काय सांगितलं, आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार. आम्ही पण काय सांगायचं, कमीत 10वी नापास म्हणून गायला ऐकू तू नाही बिलकुल. हॅलो, आवाज का असा कमी जास्त होता, साधारण इकडे गेले की कमी झालो. हॅलो मंडळी, विजयासारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीने संपूर्ण हिंदुस्थान हलवून गेले. विजयासारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीने संपूर्ण हिंदुस्थान हलवून गेले. स्वर्गात गेल्यावरही ज्यांना देवांनी मुद्रा केला ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले बघा. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले बघा. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले बघा. कापल्या जरी नसा आमच्या तरी उधळण होईल भगव्या रक्ताची बघा. कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाटली जरी जाती आमची तरी मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराज. प्रथमतः भाषणाला सुरुवात करूया. त्याचप्रमाणे बघा आमचे परममित्र सदा चौकेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक या मंडळाच्या वतीनं स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धीश विघ्ननाशा ओम गणाधीश विघ्ननाशा ओंकार स्वरूपा परमेशा ओंकार स्वरूपा परमेशा सर्वारंभी जगदीशा सर्वारंभी
कुलस्वामिनी करवीर निवासिनी जगदंबिनी आई कुलस्वामिनी करवीर निवासिनी जगदंबिनी आता मी नम्र होणी आता विनम्र होनी वंदितो तुला वंदितो तुला तिसरे नमन ग्राम देवतेला तिसरे नमन ग्रामदेवतेला चौथे स्थान देवतेला चौथे स्थान देवते पाचवे सरस्वतीला पाचवे सरस्वतीला नमन माझे नमन माझे सहावे मातृदेवतेला सावे मातृदेवतेला सातवे पितृदेवतेला सातवे पितृदेवतेला आठवे दशांकुणी उरला आठवे दशांकुणी उरला नमन माझे नमन माझे नववेद ही दिशान नववेदाई दिशाना दहावे त्रिलोकीच्या देवतांना दहावे त्रिलोकीच्या देवतांना अकरावे गुरुदेवतेला अकरावे गुरुदेवतेला नमन माझे नमन माझे जे मी नित्य गावे ऐसे तुम्हा वाटावे तेची देवा वदवावे या मुखातुनी ऐसी ती प्रार्थना आता करीतो नारायण शक्ती द्यावी दया घना गायनाची हरि मना पुंडली कवरदे अनादिसिद्ध पंढरपूरवासी राजाधिराज पंढरीनाथ महाराजांचा श्री संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊलींचा सकल संतांसही अत्रिनंदन अनसूयासुत जगद्गुरु जगन्नाथ नवनाथ 84 सिद्ध श्री आनंद मूर्तींचा
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणपती गजानन महाराजांचा कलियुगी करता इच्छित फल देणाऱ्या श्री सत्यदेव सत्यनारायण महाराजांचा श्री विश्वकर्मा ब्राह्मणदेव श्रीलिंग रवळनाथ श्री पालकेश्वर आरेश्वर नागेश्वर कुणकेश्वर महाबाळेश्वर फुलेश्वरासही ह्या माझ्या जोडीवाल्या वाळकेश्वराचा आई कुलस्वामिनी अंबा भवानी तुळजा भवानी पावनादेवी विठलादेवी अंधेरी महाकाली जोगेश्वरी कांदिवली गोरावली डोंबिवली डाकोली मुंबादेवी काळादेवी काळेश्वरी वज्रेश्वरी रत्नागिरी कणकवली वाकवली टेकवली आजिवली गाजिवली सही या सोली गावच्या आई महालक्ष्मी तुझा ब्राह्मण प्रतिपादक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुद्रा सद्गुरु साईनाथ बाबा सद्गुरु कचरनाथ बाबा स्वामी सदानंद बाबा संत गाडगे बाबा कणकवलीचे भालचंद्र बाबा नाळ पिंगोळीचे रावण महाराज बाबा मानगावचे टेंबे महाराजांचे सत्परमपूज्य श्री साटम महाराजांचा संसार करून परमार्थ साधन करणाऱ्या भजन पूजन कीर्तन नामस्मरणात रमणाऱ्या श्री हरिभक्तांच्या चरणी गुरुदासांचा कोकण कलाभूषण भजन सम्राट कैलासवासी चंद्रकांत कदम गुरुवर्य सुप्रसिद्ध भजन सम्राट गणेश पांजळ बजरंग छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी हॅलो हॅलो
धन्यवाद. हॅलो. काय बुवा, आजची बारी जी आहे ना आपल्याला स्वीट अँड शॉर्ट. कारण काय, बाजूला काय प्रोग्राम आहे, जवळ 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 पावला प्रत्येकाची हळूहळू तिकडे लागलेली आहे. आपण त्याला काय रोखू शकत नाही. कारण तुम्ही माझ्या म्हटलात त्या माझं मी सहमत आहे. कारण कसं होत माहिती आहे मंडळी, आज आपलं हे जे भजन कीर्तन चाललंय ना, हे सगळं आज छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपलं भजन कीर्तन चाललंय बघा. नाहीतर आज ही वेळ नाही दिसली असती. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ते भजन कीर्तन चाललेलं आहे. परंतु काही ठिकाणी असंही होतंय जसं मग अशी बुवा बोललेत तसे. त्याला आपण काय करणार सांगा. माणसानं आपण ठरवलं पाहिजे का आपली संस्कृती आपण कुठं घेऊन चाललोय, कुठे घेऊन चाललोय आपण आपली संस्कृती. आज खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे किती थाटामाटात साजरी झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण झालंच पाहिजे. आणि खरोखर आज या रेल्वे स्टेशन कर्मचारी किंवा रिक्षा संघटनेला आम्ही धन्यवाद देतो. कारण आज इथे नामस्मरण चाललंय. भले वेडवाकडं नामस्मरण चाललं असाल तर आम्ही दोन्ही बुवा नौकेत आहोत. तसे काय मोरलेले नाही. तो जरा झाला गुलाम तरी माझ्यापेक्षा लहानच असा, तो काय माझ्यापेक्षा मोठं नाही आहे. वयात पण लहान आहे आणि नात्यात पण लहान टाकेन नाही. हां, पण मी काय तसं बोलणार नाही भाऊ अजिबात. कारण काय माहिती आहे, लय बेकार आहे. शेवगाचा म्हणजे म्हणतात ना, शेणावर दगड उडवा आणि अंगावर उडवून घ्या. सांगितलं ना कोणी झाला आपला घरचा काय तर आपला तो बेकार आहे. कधी ह्याच्या नादाक लागणार का नाही काय. तो थोडंसं माका घाबरून राहता. कारण त्याला आपला पण माहिती आहे थोडा रिझल्ट. मागाचे काय तर सांगतात 100 त्याच्यावर आमचा पोट आहे. त्याच्यावर आमचा पोट आहे. एवढे इथं रिक्षावाले कसे एकजुटीने आहेत बघा. कारण मंडळी आज गुरुवार बाजार झाला बघा. आज दुपारी मी गुरुवार बाजारात गेलो होतो. माघारीने बोलली, ओ काय हो, थोडीशी घराकडे द्राक्ष घेऊन यावा. द्राक्ष ठीक आहे म्हटलं, घेऊन येतोय म्हणून आज गुरुवार बाजारात गेलो. तिथे एक भैया द्राक्ष विकत होता. त्या भैयाला म्हटलं, भैया अरे अंगूर कैसा है. भैया म्हणतोय, ये इधर रखा है वो 150 रुपए किलो है और ये इधर रखा है वो 70 रुपए किलो है. मैं बोला भैया ये ऐसा क्या है, ये भी अंगूर है वो भी अंगूर है. इसका रेट 150 बोल रहा है, इसका रेट 70 रुपये बोल रहा है. तो बोलतोय भैया सांगतोय मला, ती द्राक्ष आहेत ना, द्राक्ष ही एकत्र आहेत, एकत्र.
म्हणून त्यांची किंमत जास्त आहे. आणि ही द्राक्षात नाही घडातून सुटून वेगळी आहे म्हणून त्यांची किंमत कमी आहे. खरोखर सांगायचं तात्पर्य हेच आहे मंडळी बघा. कारण ही जी रिक्षावाल्यांची एकजूट आहे की नाही किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांची जी एकजूट आहे ही अशीच सतत राहू देत. हीच सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करूया बघा. जास्त वेळ लावणार नाही. गुलाबान सांगत नाही माका धमकी दिला नाही काय जर काय बोलला तर काय खरा नाही. खरा नाही म्हणजे काय दांडी बिंडी घेऊन दिलेस का रे. तू आज किती काय बोलतोस माका ना किती माझ्या तोंडाला लागतात ताच माका सुद्धा बघूच आहे. काय व्हायतच आहे एक तर पुन्हाची बारी व्हायत तरी नाही तर नाही तरी कारण आम्ही असे लय बुवा सोडून दिले. जंगाट झाला बुवा सोडला. धन्यवाद. बघा नोट चेंज झाली होती. खरोखर सन्माननीय शिवाजी नारायण कानडे गाव मोरोशी यांच्याकडून बघा हे 501 रुपयाचं पारितोषिकाला मंडळातून स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा काय आहे ज्याने ज्याने पैसे दिले त्यांचेही धन्यवाद आणि ज्याने दिले नाही त्यांचेही धन्यवाद. पण ज्यांका द्यायचे असतील ते थांबू नका. मी सरळ स्ट्रीट फॉरवर्ड बोलतोय. लपान लपान नाही. तू माका धमकी दिलंस काय बोलतोय तर मी बघतोय. ठीक आहे तुम्ही आज काय तर होम जाऊ दे नाही तर नाही बारी पुन्हा झाली तर झालं. असे 2-4 बुवा मी टाकले कटअप करून माझ्या लाईनीत ना. अजून एका जोराकेच मिसाळ बघू ज्या काय होईल होईल पुढे बघूया. मंडळी बुवा मला वाटलं होतं मुंबईवर येणार हरियाण बुवांचे शिष्य आहेत काहीतरी आम्हाला जर आम्ही आता गावठी गावाकडे राहतो ना आता म्हणून गावठी मला वाटलं होतं काहीतरी नवीन जरा एखादा राग काहीतरी ऐकता येईल. भूप राग सोडून मालकं सोडून काहीतरी नवीन ऐकताय असं मला वाटलं होतं. पण ते मी गेलो काय तुम्ही नक्कीच एका सांगणार दरबारी कानडा नक्कीच सांगणार. कारण चांगल्या अनुभवी बुवानी सुद्धा सांगितलं नाही की दरबारी कानडा. पण दरबारी कानडा मी माझ्या तोंडात सांगताय जौनपुरी सेम स्वर सगळं सेम फक्त सारे सा रे सा आणि सारे सा एवढाच फरक. त्या दिवशी माझ्या एका बुवांबरोबर बारी झाली. खरोखर गुरु समान बुवा होते. त्यांनी मला सांगितलं ते बुवा दरबारी गायला. धन्यवाद बोलते. ठीक आहे जमलं तर बघा तर रुपावली किती रागात गातोय एवढी सांगतात तरी लय झालं. नाही सांगतात माझी काय जमली नाही. टाटा बाबायची येऊ परवा भेटू. बघून ठेवा आलापी नाही कळली बोट बघून ठेवा किती आहेत सांगतात. धन्य झालो. पुन्हा एकदा गापनी धम सा पद साम सानी ध पधम पग मरे सा पम पणी ध पगरे गरे सा. झाले
पाहता पाहता लोचणी तोहा विठ्ठल विठ्ठल भरवा तोहा विठ्ठल विठ्ठल भरवा तोहा माधव सुकृताची जोडी सुकृताची जोडी ताची जोडी जोडी पद सार गरे साध पगरे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी धन्यवाद. आता पुढची बारी बुवाकडे सुपूर्द करूया.
हॉल